कोणत्या संघाच्या नावे जाणार आहे. एक साईडला महालक्ष्मी संघ आहे, दुसऱ्या साईडला जननी माता संघ आहे. म्हणजे आपण वारंवार पाहिलेलं आहे की चला आमच्या गावात ट्रॉफी आली, 2 टीम मध्ये आली, आम्ही खुश आहोत. परंतु आता 2 संघांच्या नावासाठी खेळली जाणारी ही ट्रॉफी आहे. पाहूया कोणाच्या नावावर होते. पंचक्रोशी क्रीडा असोसिएशन 2026 पंचक्रोशी चषक कोणाच्या नावे होणार आहे, नक्कीच या स्पर्धेमध्ये माहीत पडणार आहे. आतापर्यंत ऑलराऊंडरची भूमिका निभावली ते सुनील वक्ते यांनी आणि या फायनल सामन्यामध्ये सुद्धा त्याने स्वतःवर जबाबदारी घेतली गोलंदाजीची आणि या जबाबदारीने ते संघाची आगेकूच करणार आहेत. नक्कीच 2 बॅटर सज्ज झालेले आहेत जननी माता संघाकडून. एक साईडला आपण पाहतोय सुजित यांना, दुसऱ्या साईडला पाहतोय आपण सुनील यांचे पुढचा चेंडू आणि हा स्लोवर रन केलेला बीट केला ते सुजितला, परंतु धावा रोखण्यात यश आले नाही महालक्ष्मी संघाला. पहिलाच रन हा बाईच्या स्वरूपात मिळालाय. स्लोवर वन टाकलेला बीट केले बॅट्समनला. सुनीलचा पुढचा चेंडू, दुसरा चेंडू विवेक सामना करतील. रनअप स्टार्ट केलाय. सुनीलचा पुढचा चेंडू विवेक केला आणि हा टाकलेला चेंडू उंच उडवण्याचा प्रयत्न, परंतु बॅटचे एज गेले. एक धाव कंप्लीट केले. दुसऱ्या धावावर प्रत्येक चेंडू मागे पाहू शकता तुम्ही टाळ्या होत आहेत, गडगडाट होत आहे, आवाज होतोय. या 11 खेळाडूंमध्ये एकोपा आपल्याला पाहायला भेटतोय. एक साईडला महालक्ष्मी संघ, दुसऱ्या साईडला जननी माता संघ, दोन्ही एका गावातले संघ प्रतिष्ठेसाठी खेळणारा हा आता सामना आपल्याला पाहायला भेटतोय. फायनलचा मुकाबला आपण पाहतोय पंचक्रोशी प्रीमियर लीग 2026 मधला हा महासंग्राम. या महासंग्राम मध्ये फायनलची पहिली विकेट आलेली आहे. नक्कीच ज्या खेळाडूने सेमीफायनल मध्ये चांगली खेळी केलेली तोच खेळाडू आता बाद होताना आपल्याला पाहायला भेटतोय. सुजित नावाचं वादळ इकडे संपुष्टात येताना पाहायला भेटतोय. आता त्याची जागा भरून काढण्यासाठी आपण पाहतोय दीपेश यांना. पाहूया काय होतंय, काय घडतंय. चला लगेचच यायचं आहे सुजित, जास्त वेळ घ्यायची नाही. 10 चेंडूचा खेळ आहे. नक्की टॉसच्या बॉसच्या दिशेने देखील पाहू शकता कोण होणार पंचक्रोशी चषक 2026 चा मानकरी. या 2 संघांमध्ये मानकरी कोण होणार, हे मानाचा चषक कोणाच्या घरी जाणार, कोणाच्या गावी जाणार. गावी तर एकच जाणार आहे, परंतु कोणाच्या संघाच्या नावे जाणार आहे हे महत्वाचं बॅटल आहे. चला एक साईडला आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवर सुनीलने चांगली गोलंदाजी केली. पहिला विकेट घेतला तो सुजितच्या रूपात. हा पुढचा चेंडू सुनील याचा सामना करतील दीपेश आणि दीपेशने डोलवलाय. ग्राउंड शॉट, कार्पेट एरियातून बॉल चाललाय. 1-2 करता करता 2च धावा समाधान मानवले. सर काय बोलाल आतापर्यंत सुनील यांची गोलंदाजीवर, काय बोलाल तुम्ही? सुनील यांची गोलंदाजी असेल, फलंदाजी असेल, एक मला बोलायचं आहे, या खेळाडूने ना एकदम आश्चर्यचकित करून टाकलंय. पहिल्या 2 मॅन ऑफ द मॅच या मुलांमध्ये दिल्यात, त्यानं तिसरी ही स्वतः घेतली. म्हणजे हा या मुलांना कुठेतरी चांगली शिकवण देऊन जाणारा हा खेळाडू आपल्याला पाहायला भेटतोय पंचक्रोशी मधील. हा उंच उडालाय पण नो मॅन्स लँड मध्ये पडणार आहे. बरं एक धाव घेतलेली आहे आणि या एक धावेनंतर दुसऱ्या धावेचा प्रयत्न, 2 धावा पूर्ण केल्यात. सर तुम्ही बोललात सुनीलच्या बाबतीत, नक्कीच सुनील हा पहिल्या 2 मॅन ऑफ द मॅच लहान मुलांना दिल्या, म्हणजे लहान मुलांना तो मोटिवेट करतोय, आपल्या संघासाठी मुलांना तयार करतोय. नक्कीच त्याचा फायदा त्या संघाला मिळणार आहे, महालक्ष्मी संघाला. नक्कीच मोटिवेट करताना लक्ष ठेवावं पण लागेल. या सर्व संघांना विनंती करतो, सर्व संघातल्या नवख्या खेळाडूंना विनंती करतो, आपल्या प्रत्येक संघामध्ये एखादा तरी जुना जाणता खेळाडू ठेवा, त्याचं रिस्पेक्ट करा. कारण की हेच खेळाडू तुम्हाला प्रत्येक वेळी प्रत्येक ठिकाणी तुम्हाला कशा पद्धतीने बॉलिंग हाताळायची आहे, फिल्डिंग क्षेत्ररक्षण लावायचं आहे, कशा पद्धतीने पिच फिरणार आहे, कशा पद्धतीने बॅटिंग होणार आहे, किती रन्स मारायचे, ह्या सर्व गोष्टी त्याला माहिती असतात. परंतु आजच्या परिस्थितीमध्ये आपण वारंवार पाहिलेलं आहे, नवीन खेळाडू जातो मी 6 मारतो म्हणून मी मोठा खेळाडू बनला, असं नाही आहे. त्या खेळाडूला देखील 6 मारता येतो, फक्त तेवढंच असतं की त्याचं वय झालेलं असतं आणि तुमचं वय त्या वयामध्ये असतं. म्हणून सांगतोय मित्रांनो, रिस्पेक्ट इम्पॉर्टंट आहे, मोठ्या खेळाडूंची रिस्पेक्ट करा.
चला पुन्हा एकदा पुढचा चेंडू, काय फटका सजवलाय, चेंडू सरळ निघून गेलाय, फायनल मधील षटकार. धन्यवाद डीजे, धन्यवाद डीजे, धन्यवाद. जिथे चांगला षटक चालू होता धावसंख्या तिथे पोहोचते 12 वर, 12 धावसंख्या पोहोचते. नक्कीच पहिल्या षटकामध्ये 6 आल्या होत्या. दुसऱ्या चेंडूच्या पहिल्याच चेंडूवरती दाखवून दिलंय दमखम. याच खेळाडूने 1 बॉल 2 असताना चांगली गोलंदाजी केली होती. तोच गोलंदाजी आता सोडून फलंदाजीसाठी आपल्याला पाहायला भेटतोय. पुढचा चेंडू पाहूया. शॉर्ट ऑफ लाईन चेंडू, चांगला चेंडू, पंच वळलेत, परंतु इकडे सनीकडून चुकी होते, सुनील यांच्याकडून चुकी होते. पंच वळलेत, पंचाने हात समांतर केलाय आणि इकडे बघता बघता 2 धावा कंप्लीट झाल्यात. म्हणजे या चेंडूवरती आल्या 3 धावा, म्हणजे पहिल्या चेंडूवरती आल्या 6, म्हणजे टोटल एक चेंडूवरती 9 धावा येताना आपल्याला पाहायला भेटत आहेत. या अतिरिक्त धावसंख्येनंतर धावसंख्या वाढते, धावसंख्या पोहोचते 15 वर. सुनील याचं पहिलं षटक मस्त झालं होतं हे महालक्ष्मी पाले संघासाठी आणि त्याचा फायदा उचलता आला नव्हता ह्या जन्यवादा पाले संघाला. परंतु हा दुसरा षटक अनिकेत घेऊन आला आणि अनिकेतवर प्रहार करायचा विचार केलाय आणि हा हलक्या हाताने खेळलेला. 1 धाव घेतले, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, बघता बघता 2 धावा पूर्ण केल्यात आणि तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न करताना तिसऱ्या धावेवर त्यांना माघारी परवडल्याने विकेटचं पतन होत आहे. रनआउटच्या स्वरूपात डिफेन्सचं विकेट मिळते. जाऊया डीजेला संधी देऊया फायनलच्या सामन्यामध्ये. किती झाले? धावसंख्या पोहोचते 17 वर. विवेकने 2 धावा कंप्लीट केल्या. तिसऱ्या धावेचा प्रयत्न, पण विकेट सॅक्रिफाईस करतोय ते दीपेश विवेकसाठी. आणि काही वेळेला सर असं होतं, जेवढा घाईमध्ये एखादा वरिष्ठ खेळाडू 2 धावा घेतो ना, कुठेतरी थकान महसूस होतोय. आणि पहा चतुराई पहा, षटकाराला षटकार नंतर गॅप मध्ये टाकलेला चेंडू आपल्याला पाहायला भेटला. 2 धावा कंप्लीट केल्या, याला बोलतात कमबॅक आणि ह्याला बोलतात कशा प्रकारे फलंदाजी. शॉर्ट ऑफ लाईन चेंडू, पुन्हा एकदा होते चुकी सुनील कडून, चेंडू सरळ निघून चाललाय, सीमा रेषा पार, चौकार. डीजे धन्यवाद धन्यवाद. बचके रेना पहा, थकले असाल तर नक्की पाण्याची सुविधा उपलब्ध करून द्यायची आहे. अजून देखील 2 बॉलचा खेळ बाकी आहे, 2 चेंडूचा अजून देखील खेळ. अनिकेत कुठेतरी मागडा आपल्याला पाहायला भेटतोय. धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 21 वरती, म्हणजे कुठेतरी 10ची सरासरी, 10.5ची सरासरी आपल्याला पाहायला भेटते. पुन्हा एकदा गोलंदाज अनिकेत थोडस रनिंग मध्ये बाय मिस्टेक कुठेतरी चूक आपल्याला पाहायला भेटली. ही चूक देखील एक महत्वाची असते. जर का आपल्याला माहिती आहे की आपली रनिंग चुकलेली आहे तर नक्कीच तिकडे थांबा, वेट करा, नंतर पुन्हा चेंडू टाकायला घ्या. परंतु काही वेळा गोलंदाज रिलीज करतात चेंडू आणि चेंडू एक तर वाईड होतो किंवा नो होतो किंवा कुठेतरी भरकटला जातो. चला वळूया शेवटच्या चेंडूकडे. ओहो, स्लोवर वन विवेकला थांबवायचं आहे, म्हणजे नक्कीच मानावं लागेल त्या अनिकेतला. विवेक सारख्या फलंदाजाला त्याने जकडून ठेवला. एक अनुभवी सुप्रीमो चषक खेळलेला खेळाडूला जर तुम्ही डॉट करताय तर तुमच्यामध्ये क्षमता आहे आणि ती क्षमता तुम्हाला वाढवावी लागेल. हो नक्कीच, विवेक यांच्याकडे क्षमता आहे. आपण या षटकारावरती पाहिला कशा पद्धतीने आलं, बॅट फ्लोवरतीच समजतो की खेळाडू कुठल्या प्रकारे खेळ करणार. शॉर्ट ऑफ लाईन चेंडू पहा, लेगच्या दिशेने मारला, 1 धाव पूर्ण केले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? 1 धावेनिशी पहा, पुन्हा दुसऱ्या धावेचा प्रयत्न
पहा, एक धावेनिशी समाधान मानावं लागेल. या एक धावेनी संघाची वैयक्तिक धावसंख्या धावून पोचली आहे 22 वरती. जिंकण्यासाठी आव्हान ठेवलंय ते 23 धावांचं. वळूया डीजे कडे, ऐकूया एक सुमधुर संगीत. डीजे सतीश.
विवेकचा पुढचा चेंडू सामना करतील सुनील. विवेकने घेतला रनअप आणि हा पुढचा चेंडू विवेकने टाकलेला. पुन्हा स्लो ओव्हर वन आणि कॉलिंग होत आहे. Stop. नजाकत इकडे बॉलिंग मध्ये आपल्याला नजाकत पाहायला भेटते. काय गोलंदाजी पाहायला भेटते आपल्याला विवेक यांच्याकडून. खरोखरच या चेंडूवरती काही पर्याय नसतो, कुठल्याही प्रकारचा पर्याय या चेंडूवरती नसतो, परंतु पर्याय काढावा लागतो. प्रत्येक गोष्टीचा पर्याय काढावा लागतो. पुढचा चेंडू विवेकचा सुनीलला आणि सुनीलने धाडलाय. बहुतेक आहे ना ग्राउंड शॉट गेलाय. वन बाउन्स सीमारेषा पार चौकार. आता कुठेतरी फसलाय, आता सामना फसलाय. आता गरज असेल 2 मध्ये 11. दोन्ही अजूनही सामना आहे सर. गोलंदाजालाही चान्स आहे, फलंदाजाला चान्स आहे. 2 बिग हिट्स ची गरज आहे ती सुनील रक्तेंना. आणि मगाची जशी मॅच काढली 2 धावा 1 रन, 2 धावा 1 बॉल मध्ये जशी मॅच काढली विवेकने, तशी आता त्याला काढायची आहे. चला एकदा या सामना फायनलच्या सामन्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. 2 मध्ये गरज आहे ती 11 धावांची. सुनील आपण स्ट्राईकला पाहतोय, ज्यांनी आजच्या दिवसामध्ये कारनामे केलेत तोच फलंदाज स्ट्राईकला. पाहूया काय होतंय, काय घडतोय. आलाय परंतु मी स्टॉक आलाय. सामना 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 कुठेतरी जननी माता संघाच्या दिशेने जाताना पाहायला दिसतोय. 1 बॉल 11 धावा. स्ट्राईक दिले सुनीलने, स्ट्राईक चेंज केले. एक चान्स दिलाय आपल्या नवतरुण खेळाडूला की बघ बाबा तू तरी प्रयत्न कर एखादा खेचण्याचा, आणि त्याने मारण्याचा प्रयत्न केलाय. आयुष कॉलवर आहे आणि बॉल त्याने कॅच ड्रॉप झालाय. चला बॉल इकडे द्यायचा आहे, बॉल इकडे चेंडू द्यायचा चाललाय. आहे. हे बॉल घेतो. फायनलचा सामना जन्नीमाता क्रिकेट संघ विजयी आणि प्रथम क्रमांकाचं पारितोषिक पटवलंय ते जन्नीमाता संघाने. दुसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक प्राप्त केलंय ते महालक्ष्मी संघाने. दोन्ही संघाचे हार्दिक 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 अभिनंदन. हो नक्कीच. जाऊया डीजेकडे. पंचक्रोशी क्रीडा असोसिएशन आयोजित पंचक्रोशी 2026 चा मानकरी संघ आपण पाहतोय. जननी माता पाले संघ फायनलच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ठरतोय. विवेक नक्कीच त्याला जेव्हा डिस्ट्रीब्युशन होल केलं जाईल तेव्हा नक्कीच त्याचं आदरपूर्वक नाव घेतलं जाईल. चला तोपर्यंत एन्जॉय देऊया संधी डीजेला. डीजे एक चांगला सॉन्ग होऊन जाऊ दे.